एक बोगस डॉक्टर एका 22 वर्षीय तरुणीवर उपचार करीत होता, परंतु त्याच्या मनात वेगळेच काही विचार सुरू होते। त्यामुळे त्याने डॉक्टरी पेशाला काळीमा फासला आणि उपचाराच्या नावाखाली त्या रुग्ण तरुणीवर दुष्कर्म केल्याची घटना समोर आली। तर नालासोपारा येथील पश्चिमेच्या छेडा नगर मधील गौरव गॅलेक्सी इमारतीत डॉक्टर बाबासाहेब पाटील यांचे रुग्णालय आहे। दरम्यान ही 22 वर्षीय तरुणी मूळ व्याधाच्या उपचाराकरिता डॉक्टर बाबासाहेब पाटील या बोगस डॉक्टराच्या रुग्णालयात आली होती। यावेळी डॉक्टर पाटील यांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली। याकरता तरुणीने नकार देताच या बोगस डॉक्टराने तिच्यावर दुष्कर्म केल्याचा आरोप या पीडित तरुणीने केलाय। दरम्यान बाबासाहेब पाटील याच्या विरोधात बलात्कार कलम 376 आणि विनयभंग कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच डॉक्टर पाटील बद्दल आणखी माहितीही उघडकीस आली आहे। यावेळी पाटील हे डॉक्टर नसून त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नसल्याचा प्रकारही समोर आलाय। असे असतानाही पाटील हे आपण वैद्य असल्याचा दावा करीत होते। एक दोन नव्हे तर मागील 30 वर्षापासून तो मूळ व्याधावर उपचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे।